तर मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बुलंद आवाज आणि आक्रमक चेहरा अशी ओळख असणारे आणि या संघटनेचे पहिले मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरच आता कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सदाभाऊ आहेत। ज्या संघटनेत अनेक वर्ष तुम्ही काम केलं, अनेक आंदोलन केला, त्या संघटनेतून तुमच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईबद्दल पहिला तुम्ही काय सांगाल? गेली अनेक वर्षाचा काळ मी चळवळीमध्ये घालवला आहे, जवळजवळ 30 वर्षाचा काळ। मी या 30 वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेतला, अनेक वेळा तुरुंगवास भोगला। कार्यकर्त्यांना एका कुटुंबाप्रमाणे आम्ही सगळे प्रस्थापित विरोधामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत राहिलो आणि या ठिकाणी चौकशी समितीनं काढून टाकण्याचा निर्णय घेतला। हा दुःखदायक आणि वेदनादायक निर्णय आहे, परंतु शेवटी नेतृत्वाने घेतलेला तो निर्णय आहे। नेतृत्वाच्या जर अंतरात्म्याला त्यामुळे समाधान मिळणार असेल तर निश्चितपणाने त्याही निर्णयाचं मी स्वागत करतो की नेतृत्वाला समाधान मिळावं, कारण सर्वसामान्य माणसाला समाधान, चेहऱ्यावर हास्य फुलावं याच्यासाठीच आयुष्यभर मी लढे दिले। आणि आता नेतृत्वालाही माझ्यातून काही जर आनंद मिळणार असेल, माझ्याशी या पद्धतीने वागून त्यांच्या अंतरात्म्याला जर समाधान मिळणार असेल तर जरूर ते त्यांनी घ्यावं। त्याच्याबद्दल मला यथा किंचितही दुःख वाटणार नाही। या कारवाईबरोबरच आपलं मंत्रिपद सुद्धा काढून घेण्यात यावं असं एक सांगण्यात आलेलं आहे। मंत्रिपदाचा जो निर्णय आहे तो निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, कारण मी आयुष्यभर जो काही वसा शेतकऱ्यांचा खांद्यावरती घेतलेला आहे, सर्वसामान्य जनतेचा प्रश्नाचा घेतलेला आहे, तो वसा घेऊन आयुष्यभर मी चालत राहीन। हे होते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे सांगितलं आहे की माझ्यावर जर कारवाई करून जर पक्ष नेतृत्वाला आनंद होत असेल तर तो आनंद त्यांनी घ्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट इमरानसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, इस्लामपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।